येथील MSCBचा भोंगळ कारभार रात्रीचे 1 वाजत आहे तरी देखील सिडको हाडको अख्खा काळोख अंधारामध्ये आहे। या काळोख अंधारासाठी जबाबदार कोण असा जाब विचारण्यासाठी या MSCBला रात्री या जागी आम्ही आलो आहोत। इथं आल्यानंतर इथले 2 फ्यूज कॉलची माणसं सांगतात की सिडकोचा अर्धा भाग आमच्याकडे येत नाही आणि त्यांना त्यांचे मोबाईल नंबर देण्यासाठी सुद्धा आम्हाला नाकारले आहे। आम्ही तुम्हाला ते नंबर देऊ शकत नाही असं त्यांना आम्हाला सांगितलंय। तरी इथले जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही या पहिले देखील भेटलो, ते आम्हाला भेट देत नाहीत आणि सिडकोचा प्रॉब्लेम काही मिटत नाही। सिडकोचा प्रॉब्लेम मिटत नाही म्हणून आम्ही आता ह्या घडीला पोलीस स्टेशन ग्रामीणला जाणार आहोत आणि त्यांच्या विरोधात एक तक्रार देणार आहोत आणि त्यांची कुठली फील्ड चालू आहे ते देखील आता आम्ही ह्या टाइमला तपासणार आहोत। आता आल्यानंतर ह्या जागी लाईट टाकायलेत, आम्हाला असा संशय येत आहे की आमच्या सिडकोची लाईट MIDCच्या भागात दिली जाती का असा आमचा एक संशय आहे। नक्की माहिती नाही, त्याची माहिती घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांना जाब विचारू आणि इथं संबंधित अधिकारी एकही नाहीये। आताही सिडकोच्या तिकडलेला कुलूप आहे। या सिडकोच्या नागरिकांना सर्व राजकीय लोकांनी वाऱ्यावर सोडलेले आहे, काही घेणं देणं नाही। जे काही 4 लोक असतील ते लोक येतात, यांना बोलतात आणि इथले लोक उडीत उडीत उत्तर देतात आणि या MSCBच्या लोकांना माझं ठामपणे सांगणं आहे, आजच्या नंतर सिडको हाडकोची जर लाईट घडी घडी गेली तर उद्यापासून आम्ही जशी लाईट गेली तशी तुम्हाला ठोकायचाच कार्यक्रम करू, ठोकायचा। आता अंत बघू नका आमचा। एखादी जर घटना घडली या टाइममध्ये, एखाद्याला शॉर्ट सर्किटनं एखादी व्यक्ती चिटकून बसला किंवा एखाद्याची विजेची तार पडली तर या जागी आम्ही कोणाला विचारायचं? या जीवितहानीचं नुकसान भरपाई कोण करून देणार आहे? नंतर तुम्ही येऊन आम्हाला सांगणार की असं झालं तसं झालं, तर हे जमणार नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी इथं राहावे, यांच्या ड्युट्या नेमावे, ड्युट्या नेमून प्रत्येक कार्यकर्त्याला इथल्या नागरिकांना त्यांचा अहवाल दिला पाहिजे। रात्रंदिवस तुम्ही इथं काय करता काय नाही आणि प्रत्येकाची त्याचे फील्डवर असतील, त्याचे मोबाईल नंबर आणि कामाचा बोर्ड या ऑफिसच्या बाहेर लागलेला पाहिजे। ही माझी इथल्या अभियंत्यांना सांगत आहे। आपण साहेब मी 2 वेळेस भेटलो तुम्हाला, पण तुम्ही भेटत नाही आहात। आता तुमचा रात्री 12-1 वाजता सर्व लोकांचे फोन बंद आहेत। स्वतःचे जे इथे अभियंता आहेत कांबळे साहेब त्यांचा देखील नंबर बंद आहे। इथं जे काही संबंधित अधिकारी असतील त्या प्रत्येकाचा मोबाईल बंद आहे। या सगळ्या MSCBच्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो आणि यांनी लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, या सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे। फक्त तुम्ही लोकांचे मतं मागतानाच समोर येता, नंतर तुम्ही कुठलेही काम करत नाही। मला राजकारण आणायचं नाहीये, पण शेवटी तिथंच येते माणूस। तुम्हाला जर एवढी कळकळ असली असती ना तर रात्री तर उठून तुम्ही यांना जाब विचारले असतात। ते विचारायचं काम तुम्ही करत नाहीये। त्यामुळे सर्वांचा मी जाहीर निषेध करतो या MSCBच्या लोकांचा आणि यापुढे यांना चांगला सबक शिकवला जाईल। उद्यापासून यांना लाईट बंद केलीच नाही पाहिजे। काय फॉल्ट असेल त्यांना गुरुवारी आपल्या टाइम मध्येच केले पाहिजे। हे त्यांना माझं आज आखरी वॉर्निंग आहे, शेवटची वॉर्निंग आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही तुमचे परमिट वगैरे घेता की नाही त्यांना विचारायला आलो की कुठं काम चालू आहे, परमिशन घेऊन कुठं करायलेत ते। तर त्यांना म्हणले की तुम्ही या साहेबांना विचारा, आम्ही ह्यांना परमिशन देतो म्हणून। तर आता साहेब मला सांगा, काल रात्री 2 वाजेपर्यंत लाईट बंद होती। सिडको हाडकोची लाईट नाही साहेब, डीपी काय घेऊन बसलात तुम्ही? रोजच काम साहेब चालू आहे का? किती वेळ असते साहेब फॉल्ट, किती वेळ असते? आता साहेब तुम्हाला दाखवतोय बघा, इकडे बघा। मी तुमच्या MSCBच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना फोन लावला, कर्मचाऱ्यांना लावला, एकाचाही फोन चालू नाही आणि एकाचाही एक जण उत्तर देत नाही। ह्या इमर्जन्सी मध्ये आम्ही कोणाला बोलायचं? बरं ह्याच्यात विषय कसा सर, जे तुमचे माणसं फील्डवर लाईट टाकायला गेलेत ते माणसं लाईट टाकायला कुठे लोकेशन, लोकेशन आता आम्ही एवढी जनतेला शोधायला बघा किंवा फील्डवर टाकायला गेलेले। तुम्ही म्हणाल ना सिडको ऑफिसला कार्यालयाला कुलूप लावून ते लाईट टाकायला गेलेत, तर ते गेले कुठं? कोणत्यातरी डिपोवर भेटायला पाहिजे ना। आमच्या वागळ्याच्या डेपोवर भेटाव, त्या वसंतराव कॉलेजच्या डेपोवर भेटाव किंवा आमच्या मारुती मंदिरच्या डेपोवर भेटाव। कुठं लाईट आली तर लाईट आल्यावर त्यांनी बसावं की ऑफिसला? आता इथून तुम्ही वाटल्यास आमच्या सोबत चला, गाड्या आम्ही तुम्हाला परत आणून सोडतो तिथं की ते आता ऑफिसला आहेत की नाही ते बघा। ऑफिसला कुलूप आहे, कुलूप आहे। इमर्जन्सी सर्व्हिस आहे साहेब। 2 व्यक्ती आहेत ते आम्हाला नंबर त्यांचे स्वतःचे बी द्यायला तयार नाही, दुसऱ्याचे तर सोडा। आम्हाला बारबार एकच सांगायला साहेब की आम्ही तुमच्याकडून काय ते घेतात त्याला परमिट घेतलं तिथे एकच दाखवायला परमिट घेतलं। तुम्ही परमिट देणं काय राहते आणि घेणं काय राहते?
त्यांच्या लाईनला काही फॉल्ट आला, हां जे आमच्या इथून सप्लाय जातो त्यांच्या सबस्टेशनला 33 kV हम्म. किंवा 11 kV, त्याच्या पुढचं संपूर्ण ते बघतात डिस्ट्रीब्युशन. मग त्या लाईनला काही फॉल्ट असला तर ते आमच्याकडून परमिट घेतात, अच्छा म्हणजे काम करायची परवानगी हा, घेतात. right. पण इकडून आम्ही बंद करून देतो सप्लाय अच्छा त्यांनी मागितलं तर. अच्छा काही बरं fault त्याच्यावर काही टायमिंग वगैरे असते का तुमच्या त्या परमिटवर? कितीचा टायमिंग असते? आता मला ठीक आहे, आता तुमची लाईट आता थोड्या वेळ आता खाली सध्या- एकच मिनिट सर. आता थोड्या वेळ खाली लाईट गेली, किती वाजता? 9च्या नंतर, बरोबर आहे? 10 कुठल्या वाजता. भागातलं? सिडको ND2 या मारुती मंदिरात, आणि पूर्ण सिडको अडकोच. सिडको अडको म्हणजे काय, बालाजी मंदिर वगैरे सगळेच गेली. ह्याचं परमिट होतं का आता? मग आम्हाला त्याचं काही तुम्ही आता देऊ शकता? आता आम्हाला काही तुम्ही त्याचा काही फोटो वगैरे काही देऊ शकता का? नाही परमिट नाहीत ना. परमिट काय सगळं त्याचं आता तुम्ही परमिट दिलं नव्हतं, तरी बी लाईट बंद कशी झाली मग? आता जे तुम्ही 9च्या नंतर म्हणता ना, हा. हां आता जस्ट एक अर्ध्या घंट्याखाली सुद्धा लाईट गेली. म्हणजे तुम्ही आम्हाला तुम्ही एक- आम्हाला एक- नाही. एकच मिनिट, एकच. तुम्ही ह्या 10, 10:30, 11च्या जी लाईट गेली होती त्यावेळेस तुम्ही परमिट दिलेलं होतं का? मग लाईट गेली ना, मग आता हे कसं त्यांचं? ते एबीसी करतात ना, परमिट दिलं म्हणजे आम्हाला एक मिनिट. हा, ते त्यांच्या लेवलला एबीसी ते ओपन करून ते करतात काम. म्हणजे तुमच्या माघारी देखील त्यांना काय बंद करता येते परमिट न घेता? परमिट बंद न म्हणजे घेता? कसं आहे, काही फॉल्ट झाला, हो, ठीक आहे. लाईन- Emergency लाईन म्हणा ना. बंद होती लाईन. इमर्जन्सी लाईट इमर्जन्सी म्हणजे काय, एखादी इमर्जन्सी